हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे जे चणे असतात ना, आपण भिजत घालतो, ते चणे भिजत घातले होते सकाळी, त्याची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी लागणारा मसाला हा आहे, आपण भाजून घेणार आहे. हा कांदा आहे, हे खोबरं आहे किसलेलं, हा लसूण आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. कोथिंबीर आहे. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. कांदा आपण आता आहे ना काढून घेणार आहोत. हे जे किसलेलं खोबरं आहे हे आपण भाजून घेणार आहोत. थोडंसं जास्त नाही भाजायचं, कारण हे किसलेलं आहे तर हे पटकन भाजलं जातं. आपण आता आपलं खोबरं जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे. आपण खोबरं आता काढून घेणार आहोत. आता हे जे आहे आपला मसाला जो आहे हा भाजून झालेला आहे. कांदा आणि खोबरं, लसूण आणि अद्रक तर काही भाजायची गरज नसते. आता हे थंड पडून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला हा सगळा मसाला बारीक करायचा. आपण थोडंसं थंड पडून देऊयात, नंतर हा मसाला बारीक करूया. आता आपण कांदा, आपला मसाला थंड झालेला आहे, आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं एकत्र वाटून घेणार आहोत आपण पाणी टाकून. ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे बारीक करतानाच. आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात. दिलेला आहे. आता आपला हा मसाला जो आहे हा आपण बारीक वाटून घेतलेला आहे. एकदम छान पेस्ट करून घ्यायची बारीक. आता हे सगळे मसाले आहेत जे आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत. हे जे आहे हे तेजपत्ता आहे, ही दालचिनी आहे, कढीपत्ता, हा चिकन मसाला आपला, हा घरचा मसाला घरी बनवलेला आहे. हा पण धना मसाला घरी बनवलेला आहे. हळद, मीठ, हे मसाले, चणे हे मी मीठ टाकून शिजून घेतलेले आहेत. कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. हे शिजलेले आहेत. आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण आधी तेजपत्ता आणि दालचिनी टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर आपण हा जो बारीक केलेला मसाला आहे हा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेलामध्ये.
गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि हा मसाला पूर्ण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता हा आपण मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेणार आहोत. ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकणार आहोत, म्हणजे मसाला लवकर परततो आणि चांगला परतला जातो. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, कारण मसाला आहे ना जेव्हा आपण फ्राय करतो ना त्यावेळेस ते उडतं, व्यवस्थित फ्राय होतं. हे पहा, आपला जो मसाला आहे तो चांगला परतून झाला आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मी जास्त तेल नाही वापरलेलं, थोडंच टाकलं आहे. आता आपण हे जे काही मसाले घेतले ते आपण सगळे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं परत मसाला टाकून. आता हा बघा मसाला आपला चांगला परतला आहे, खाली लागतही नाही आहे, त्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत, हरभरे आणि थोडासा बटाटा त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण हे मोठ्या गॅसवरती उकळी येऊन देणार आहे. आपण मगाशी जो मसाला वाटलेला त्याच्यामध्ये पण मी हे चांगलं भांडं वॉश करून ते पाणी पण टाकते. तर तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, पातळ म्हणजे किंवा थोडंसं घट्ट पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही पाणी यूज करा. आता मी हे थोडं मोठं गॅसवरती उकळून घेणार आहे, त्याच्यानंतर मग लो फ्लेम करणार आहे. हे पहा, आपल्या भाजीला चांगली उकळी आली आहे. एक 5 मिनटं त्याला चांगले उकळून द्यायचं आणि त्यानंतर लो फ्लेम करायचं आणि लो फ्लेम करून एक चांगलं 15 ते 20 मिनटं त्याला चांगलं एक आटून द्यायचं थोडीशी भाजी, म्हणजे त्याचा जो अर्क असतो तो पूर्ण त्या भाजीमध्ये उतरतो.